रोक न्यूज पाहता नव्या रूपात. दिल वही सोच नाही. संपादक मकरंद साठे. 70 वर्षाची म्हातारी आहे. तुम्हाला हात जोडून जमते. माझे मसलभूमी तुम्ही द्यावं लागतं बरं का. माझे लोक लचत तर तुम्हाला माझं वाटत झालं तर तुमची काय किंमत राहिलेलं 10 माणसात किंमत राहिलेलं आहे. माझे मसलभूमी तुम्ही लवकर 15 दिवसात उभा करा. आज आपण या विजयवाडी गावामध्ये आलेलो आहे. इथं बहुजन समाज भरपूर आहे व या गावामध्ये स्मशानभूमीचा अतिशय गंभीर हा प्रश्न आहे. तर उद्या 30 तारखेला मोदी साहेब हाकेच्या अंतराच्या गावावरती सभा घेणार आहेत. पण ह्या गावाला हे गाव अक्षरशः रस्त्यावरती उतरले की या गावाला जाळायला जागा सुद्धा नाही माणसासनी. ह्या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि ह्या विजयवाडीतल्या सर्व बहुजन समाजाच्या जी काही प्रतिक्रिया आहेत त्या आपण या ठिकाणी जाणून घ्यायचे आहेत. विजयवाडी वैदू समाज हा एक विजयवाडीचं ग्रामपंचायत आहे. तर आमच्या असा गंभीर प्रश्न असा आहे की प्रत्येक निवडणुकी आलं की सरपंच, उपसरपंच आणि खासदार, आमदार हे लोक आम्हाला मतदान करा म्हणून असं मागं लागते ती. आणि विषय असा आहे की इलेक्शन लागायची कारणीभूत हा स्मशानभूमी संदर्भातनंच आहे. त्यांना दुसरं चान्सच नाही. काही गावातलं आपण काय करायचं काय नाही ती की आम्ही निवडून आलो की तुम्हाला आम्ही स्मशानभूमी बांधून देतो असे आश्वासन देऊन फसवणूक करत आहेत. म्हणून आम्ही संपूर्ण समाज बांधवांनी वैदू समाजाने बहिष्कार टाकण्यात. गाव विजयवाडी आमचं गाव 50 वर्ष झाले इथं वसाहत होऊन. गाव 50 वर्षापासून इथं सातबाऱ्याला असताना 10 गुंठ्याची मशानभूमी गावातल्या नेते मंडळीनं संपवलेली आहे. गावाला पोलीस पाटील आहे, गावाला सरपंच आहे, गावाला डिप्युटी सरपंच आहे, गावाला मेंबर बॉडी आहे, सोसायटी सुद्धा गावाला आहे, पण गावाला मशानभूमी नाही. गावातला जो विषय आहे, गावातले पुढारी काय करतात, कुठलंही इलेक्शन आलं की तात्पुरतं आपलं तोंडी लावतात की तुम्हाला आम्ही करून देऊ. कालच्या ग्रामपंचायतीच्या इलेक्शनाला सुद्धा हीच गावातली चर्चा झालेली आहे. काय झालेलं आहे की तुम्हाला मशानभूमी करून देऊ. आणि काय नेते मंडळीनं हमी घेऊन पुन्हा इलेक्शन झालं की पालत्या गाड्यावर पाणी करून ठेवलेलं आहे. आज मतदानावर बहिष्कार आमचे सर्व समाज विजयवाडीतला आणि निस्ता वैदू समाजच नाही, इतर मातंग समाज अनेक धनगर समाज ही समध्याने एक निर्णय घेतलेला आहे की आपण मतदानावर बहिष्कार घालायचा. मशानभूमी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मतदान करायचं नाही, असा हा निर्णय घेतलेला आहे गावातल्या लोकांनी. 50 ते 60 वर्ष झाले या गावाला अजून मशानभूमी सुद्धा नाही. 10 वर्ष झालं पहिलं पाणी नाही प्यायला. आमची पोरं 2 पोरं जालीत बसली होती. 3 दिवस बिल आलं पाण्याची बसली होती. मशानभूमी चट्टी तुम्ही अजून सुद्धा ध्यानात ठेवा. हे मशानभूमीला आलं तर तुमच्या कल्याण होईल, नसं तर आम्ही मत देणार नाही. आमचे लोक काय म्हणले, बाप मेल्यावर देवळा पुढे वाटत झाली. तक्रार दिलेलं आहे, सगळीकडे तक्रार दिलेलं आहे, तरी सुद्धा आतापर्यंत मशानभूमीची कोणी दखल घेतलेली नाही. त्याच्यामुळं पूर्ण ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याचा विचार केलेला आहे. तरी प्रशासनाने ह्याची नोंद घ्यावी आणि याचा दखल घ्यावा अशी ग्रामस्थातर्फे मी विनंती करतो. 10-20 वर्षापासून मशानभूमी झालं नाही. मी सांगतो, डिप्युटी सरपंच समजा सरपंच असून काही काम झालं नाही. मी सांगतो, ऐकून घे. मतदान एक सुद्धा देणार नाही. सरपंच बाप येऊ दे, एक सुद्धा मतदान देणार नाही. मग असत बी देतले. दादा येऊन द्या, दादा सुद्धा बोलत नाही पटके. आज देश स्वातंत्र्य होऊन 50 ते 60 वर्ष झाले. पण काय लोकांनी काय आंदोलन करायचं ते का राज्यघटनेत असू द्या, शासनाच्या मार्गाने काय आंदोलन करतात, उपोषण करतात, काय गोष्टी जरा आरक्षण मिळावं म्हणून करतात, काय निधी मिळावं म्हणून करतात. या देशात राहून दुर्दैवाची गोष्ट अशी की हा वैदू समाज सकाळी 6ला उठले की नवरा बायको बिगर आनापानाचं सोडून घरदार सोडून फिरत येतात, फुलं डुलं इकून जोडी करतात, काय इकून पैसे गोळा करतात. आता पतोरची काय जी हिंडतोय आपण, आता पतोर 40 ते 50 वर्ष झाले. प्रत्येक 5 वर्षे खासदार असू द्या, आमदार असू द्या, आले की म्हणणार
हो हो 100% काम करतो तुमचं आम्ही. अरे किती दिवस सहन करायच्या वैद्य समाजानं. प्रत्येकाला राज्य घटनेत प्रत्येकाला आंदोलन करायची सवय आहे. पण काय गोष्टी आंदोलन आता पतोर प्रत्येक आता 21 तारखेला हायकोर्टात निकाल आहे आपला. त्या निकालाच्या दृष्टिकोन प्रत्येक तारखेला 20,000 30,000 वर्गणी गोळा करून आम्ही जातोय. आया बहिणी कोण कोणाच्या माता भगिनी कोण 10 रुपये 20 रुपये गोळा करून ह्या मशालभूमीसाठी तारखेसाठी पैसे गोळा करून कुणाचे पाप केले आपण, कुणाचे बांध फोडला आपण, कुणाचे वैरवाद आहे काय मागतो आम्ही. ती बी स्वतःची जागा हक्काची जागा इरिगेशनची सोडून सुद्धा काय गोष्टी इरिगेशनच्या ह्या साईडला 66 फूट दुसरीकडे साईडला 33 फूट जागा असून सुद्धा काय शेतकऱ्याने नावं घ्यायची काय त्यांची काही नाही. पण ते इरिगेशनच्या हद्दीत सुद्धा गेल्या 15 ते 16 वर्षापूर्वी 66 फूट सोडून तिथं मशानभूमीची जागा होती वैद्य समाजाची. त्या शेतकऱ्यानं ते 10 गुंठ सोडून इरिगेशनची हद्द सुद्धा काय ठेवली नाही. काय निर्लज्ज माणसाची काय प्रवृत्ती आहे हो. का वैद्य समाज जगाव का नाही काय इथं विषय काय गोष्टी काय प्रत्येक तारखेला. आणि आम्ही असं ठरवलंय का वैद्य समाज बाबासाहेबांनी का जे कायदा लिहिले का राज्य घटना का वैद्य समाजाला कुठलंच का हक्कच नाही का हक्क नसेल तर सांगा ना आम्हाला. काय गावगाड्यांना असू द्या खासदार असू द्या आमदार असू द्या काय प्रश्न सोडवत ना प्रत्येक वेळेस तुम्ही. ह्या विजयवाडीत ह्या वैद्य समाजात जन्म घेऊन आम्ही चूक करतोय. का चूक करतो तर साधं तुम्ही मशानभूमीची जागा देऊ शकत नाही. काय देणार तुम्ही सांगा ना. एखादा माणूस मेले की त्या माणसासाठी रडू शकत नाही पण जागेसाठी आया बहिणी असू द्या प्रत्येकाच्या दारात प्रत्येकाच्या शेतकऱ्यात हात जोडतो. हर शेतकऱ्यांना लागत एखादी जाळासाठी जागा द्या, कुठंतरी जागा द्या. तुम्ही जागा देऊ शकत नाही. लाज वाटते आम्हाला. लाज याचं का ग्रामपंचायतमध्ये जन्म घेऊन सुद्धा. इथून पुढे आम्ही असं ठरवलंय प्रत्येक मतदान येऊ द्या कुणी येऊ द्या जो पतोर मशानभूमीचे जर प्रश्न सुटत नसेल तो पतोर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार.